नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, होळीच्या दिवशी इथे प्रिया प्रतिमाला होळीमध्ये धक्का देणार असते. पण इथे आता योग्य वेळी सायलीचं लक्ष गेल्यामुळे तिने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो आणि प्रतिमाला होळीच्या आगीमध्ये धक्का देणाऱ्या प्रियाचा थोबाड फोडत सगळ्यांसमोर तिचा पर्दाफाश केलेला असतो. त्याचबरोबर इथे आता पूजेचा मान हा सायलीला मिळवून देण्यासाठी अर्जुन आणि प्रतिमा प्रयत्न करत असतात, कारण कुणीही सायलीला पूजेचा मान द्यायला तयार नसतो. तेव्हा अर्जुन आणि प्रतिमा दोघेजण सगळ्यांच्या नाकावरती टिचून सायलीला पूजेचा मान देतात आणि त्यामुळे इथे प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो आणि तो राग प्रतिमावरती काढण्यासाठी तिने इथे प्रतिमाला होळीच्या आगीमध्ये धक्का देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा इथे सायलीने सगळ्यांसमोर प्रियाच्या थोबाडीत देत इथे आता तिची चूक सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेली असते आणि त्याचबरोबर इथे प्रियाचा पर्दाफाशसुद्धा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जातात, प्रिया कशा पद्धतीने प्रतिमाला धक्का देते आणि अर्जुन सायलीला पूजेचा मान कसा मिळवून देतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरी सगळे सण तिवार हे खूपच जास्त जय्यत पद्धतीने जल्लोषात सगळे सण तिवार हे साजरे केले जातात. त्यातला महत्त्वाचा सण म्हणजे होळी. तेव्हा सुभेदारांच्या इथे खूपच मोठी अशी आता होळी साजरी होणार असते. तेव्हा पूर्णाजीने इथे सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं, कारण प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला अश्विनबरोबर लग्न करायचं आहे ही गोष्ट आता सगळ्यांना कळलेली असते. तर अश्विनसुद्धा तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो. अश्विन आणि प्रिया दोघेजण ही बातमी आता कल्पना आणि प्रताप काका या दोघांना सांगतात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नकार देण्याचं काही कारणच नाही आहे. जर तुम्हाला दोघांना मनापासून एकमेकांबरोबर लग्न करायचं असेल तर आम्ही तुम्हाला दोघांना नकार का देऊ. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रताप काका आणि कल्पना प्रिया आणि अश्विनच्या लग्नाला लगेच होकार देतात. मात्र इथे सायली आणि अर्जुन दोघेजण एकमेकांवरती इतकं प्रेम करत असताना देखील संपूर्ण घर त्यांच्या विरोधात गेलं होतं आणि त्या दोघांना एकमेकांपासून कसं वेगळं करायचं यासाठी संपूर्ण घर प्रयत्न करत होतो. पण शेवटीला इथे संपूर्ण लोकांचा विरोध पत्करून सायली आणि अर्जुन दोघेजण कायमस्वरूपी हे एकत्र आलेलेच असतात. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया आणि अश्विन दोघांना लग्न करायचं आहे ही गोष्ट आता पूर्णाजीला सुद्धा सांगायची असते. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाईंच्या कानावरती मी टाकेन, पूर्णाईला मी समजावेन. तेव्हा इथे कल्पना आता पूर्णाजीला बरोबर लाडागोडी लावते आणि इथे अश्विन आणि प्रिया या दोघांच्या लग्नाचा निर्णय सांगते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, अगं पण तन्वीचं लग्न अर्जुनबरोबर ठरलं होतं ना, तिला तर अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं. मग अचानकपणे ते अश्विनबरोबर लग्नाला कशी काय तयार झाली. तेव्हा कल्पना म्हणते की शेवटीला ते म्हणतात ना की लग्नाच्या जोड्या ह्या स्वर्गातच बांधल्या जातात. मलासुद्धा असंच वाटतंय की तन्वी ही अर्जुनच्या नशिबात नव्हतीच. तर इथे कदाचित अश्विन आणि इथे तन्वी या दोघांचं लग्न व्हावं अशीच इथे नियतीची इच्छा असेल. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, अगं पण अश्विन मनापासून तयार आहे का. तेव्हा कल्पना म्हणते की अश्विनच मला म्हणाला की तन्वीबरोबर लग्न का करू नये आणि तिने तिचं पुढचं आयुष्य इथे आता आनंदाने जगायला नको का. तिने दादावरती प्रेम केलं, पण दादाने तिच्याकडे कधीच त्या नजरेने बघितलं नाही, तिच्यावरती प्रेम केलं नाही. मग आता त्या सगळ्यामध्ये तिची काय चुकी. तिला 2 वेळा दादाबरोबर लग्न करायचं होतं, पण दादाने सायली वहिनीबरोबर लग्न केलं आणि आता दोघेजण सुखाने संसार करतायत. मग आता प्रियाने तिचं पुढचं आयुष्य रडतकुडत जगण्यापेक्षा तिने सुद्धा आनंदाने ते आयुष्य जगायला हवं ना. मग मला असं वाटतं की तन्वी एक चांगली मुलगी आहे आणि ती जर आपल्या घरामध्ये सून म्हणून आली तर आपल्या घराचं भलंच होईल. तेव्हा इकडे आता पूर्णाजीला कल्पना सगळं काही समजावून सांगते की अश्विनची मनापासून इच्छा आहे प्रियाबरोबर लग्न करायची. आणि तसंही इथे आता कल्पना म्हणते की तन्वी आणि अश्विन या दोघांनी लग्नाचा इथे निर्णय घेतला आहे, तर मला असं वाटतंय त्या दोघांना मनापासून एकत्र यायचं असेल तर आपण कशाला नकार द्यायचा. आणि तशीही तन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि एक तरी सून आपल्या मनासारखी या घरात आली तर आपल्याला आनंदच होईल. तेव्हा पूर्णाई तुमची काही हरकत तर नाही ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझी तन्वीसाठी कधीच हरकत नव्हती, उलट माझीच इच्छा होती ना की तन्वी या घरामध्ये सून म्हणून यावी.
पण मला असं वाटत होतं की अर्जुनबरोबर तिचं लग्न होईल, कारण तो घरातला मोठा मुलगा आहे म्हणून. पण जर आता ती अश्विनबरोबर लग्न करून या घरची सून म्हणून येणार असेल तर माझी काही हरकत नाही आहे. देवाने कदाचित तेच लिहून ठेवलं असेल की इथे अश्विनचं आणि तन्वीचं लग्न होईल. तेव्हा मला काहीही अडचण नाही आहे. त्या लोकांना लग्न करायचं आहे ना, करू देत. पण मनापासून निर्णय घेतला आहे ना. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की मी मनापासूनच हे लग्न करतोय, माझ्या मनामध्ये कुठलीही अड नाही आहे. त्यामुळे इथे आता पूर्णाजीने सुद्धा लग्नासाठी होकार दिलेला असतो. तेव्हा इथे आता अश्विन आणि तन्वी या दोघांचं लवकरच लग्न होणार असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळं काही सायलीला कळलेलं असतं. सायलीला बरोबर प्रियाचा प्लॅन कळतो की इथे आता अर्जुन सरांबरोबर लग्न झालेलं नाही आहे, म्हणून इथे प्रिया अश्विन भाऊजींबरोबर लग्न करून या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करते. पण तिला माझं हे घर मी तरी उद्ध्वस्त करू देणार नाही. मला माहिती आहे त्या प्रियाचा जर हेतू चांगला असता, ती जर खरोखर चांगली मुलगी असती तर मी स्वतःहून अश्विन भाऊजींबरोबर तिचं लग्न लावून दिलं असतं. पण ती मुळातच चांगली मुलगी नाही आहे. उलट ती तर मी म्हणते गुन्हेगार आहे, आणि एका गुन्हेगार मुलीला माझ्या घरामध्ये जागा नाही. आणि जर ती माझं कुटुंब इथे जोडण्यासाठी आली असती तर मी तिला नकार दिला नसता. पण ती माझं घर या घरामध्ये आल्यानंतर तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी नाती विस्कटतील, माझी माणसं इथे विखुरली जातील, आणि ते मी होऊ देणार नाही. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की अश्विन भाऊजी आणि प्रिया दोघेजणं लग्न करायचं म्हणतायत. अर्जुन म्हणतो आपण काय करायचं? आपण सांगूया अश्विनला तिच्याबरोबर लग्न करू नकोस, ती चांगली मुलगी नाही आहे. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते आपण जर अश्विन भाऊजींना असं सांगायला गेलो ना तर त्यांना काही कळणार नाही आहे. त्यांना आपल्याला पुरावे द्यावे लागणार आहेत, आणि प्रिया नक्की कशी आहे हे त्यांना दाखवावं लागणार आहे. नाहीतर त्याच्या डोळ्यावरती आता तिच्या चांगुलपणाची अशी काही पट्टी बांधलेली आहे की अश्विन भाऊजी आपलं कुणाचं काही ऐकणार नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो मग आता काय करायचं? तेव्हा सायली म्हणते की आता हे सणासुदीचे दिवस जाऊ द्या, नंतर आपण ठरवूया काय करायचं आहे ते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, होळी असल्यामुळे इथे आता कल्पना, प्रताप काका आणि पूर्णाजी यांचा निर्णय झालेला असतो की आपण अश्विन आणि तन्वीचं लग्न लावून देऊया. पण आता हा निर्णय जो घेतलेला आहे तो प्रतिमा आणि रविराज काकांना सुद्धा पटला पाहिजे. कारण जेव्हा आधी त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढला होता अर्जुन आणि तन्वीच्या, तेव्हा रविराज काकांनी होकार दिला होता. आणि नंतर जेव्हा इथे प्रियाला अर्जुनबरोबर पुन्हा लग्न करायचं असतं, ज्या वेळेला इथे सायलीचं आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांना कळतं, त्यानंतर घाईघाईमध्ये इथे प्रियाला अर्जुनबरोबर लग्न करून यायचं असतं. पण तेव्हा रविराज काका म्हणतात की ह्या वेळेला माझी जबाबदारी नाही, माझा नकारच आहे. तेव्हा इथे प्रियाने रविराज काकांना खूपच जास्त आग्रह केलेला असतो, गळ घातलेली असते की होकार द्या म्हणून, मला अर्जुनबरोबरच लग्न करायचं आहे, आणि देवाने जणू काही मला ही दुसरी संधीच दिली असं मी समजते. तेव्हा आपल्या मुलीच्या आनंदासाठी इथे रविराज काकांनी होकार दिलेला असतो, पण मनापासून नाही, मनापासून त्यांचा नकारच असतो. आणि प्रतिमाला जर हा निर्णय अजिबातच मान्य नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रतिमा आणि रविराज काका यांच्याबरोबर बोलणं हा खूप मोठा टास्क त्यांच्यासाठी असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी रविराज यांच्याजवळ बोलते, त्यांना समजावते, त्यांना मी सांगते की कदाचित इथे आता स्वर्गामध्ये जोड्या बांधल्या जातात ना, मला असं वाटतंय की अर्जुनच्या नशिबामध्ये तन्वी नाहीच आहे, तर आपल्या अश्विनच्या नशिबात असेल. त्या दोघांचा जोडा हा स्वर्गामध्ये तयार झाला असेल असं मला वाटतं, आणि म्हणूनच आपण त्यांचं लग्न लावून देऊया असं मी त्यांना सांगते. तेव्हा इथे कल्पना म्हणते पण ते जर नाही म्हणाले तर? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते मी त्यांना आग्रह करते, त्यांना समजावून सांगते. तेव्हा इथे होळी असल्यामुळे आता प्रतिमाला कल्पना फोन करते आणि म्हणते की होळी साजरी करणार आहोत, त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना सुभेदारांच्या घरी यायचं आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते नाही नको, तुम्ही साजरी करा, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छाच आहेत, पण आम्हाला येता येणार नाही. पण इथे आता पूर्णाजी फोन घेते आणि म्हणते प्रतिमा अगं नाही कशाला म्हणतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज येणार नाहीत ना, म्हणून मी नाही म्हणते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की रविराजांना सांग मी मनापासून त्यांची माफी मागते, राग रुसवा जो काही होता तो विसरून जायला सांग. रागामुळे अशी ही आपली नाती तोडता येतात का? लगेच आपण नाती तोडून एकमेकांना विसरून जायचं असतं का? मी तुमची कुणीच नाही आहे, या म्हातारीकडे बघून तरी या.
तेव्हा इकडे आता प्रतिमा म्हणते, मी रविराजांना समजावते आणि काय तो विचार करते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बाबा तुम्हीच मला सांगा, जे काही झालं त्याच्यामध्ये आपल्या घरच्या लोकांची काय बरं चुकी आहे. आता अर्जुन आणि मी आम्ही दोघेजण लग्न करणार होतो, पण ती सायली तिथे आली आणि सायली आल्यानंतर अर्जुन बदलला. पण घरातले सगळेजण, अर्जुनचे आई वडील म्हणजे कल्पना मामी आणि प्रताप काका आणि अर्जुनचा भाऊ अश्विन, बहीण अस्मिता, ही सगळी अर्जुनची माणसं होती. पण तरीसुद्धा त्यांनी सपोर्ट मला सपोर्ट केला. त्या सायलीला आणि अर्जुनला अजून ते लोक घरचे कुणीही मानत नाही. सायलीला अजून सुनेचा मान दिलेला नाही आहे असं मला कळलं आहे. मग बाबा आता तुम्हीच सांगा, ते लोक कसे काय वाईट असू शकतात. ते लोक तर माझ्या बाजूने होते ना. माझ्याबरोबर लग्न नाही झालं म्हणून अजून त्या अर्जुन आणि सायलीबरोबर कुणी बोलतसुद्धा नाही. त्या सायलीचं हातचं कुणी पाणी घेत नाही की जेवत नाही. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, मला असं वाटत नव्हतं की तिला कुणी सुनेचा मान नको द्यायला. मला फक्त या गोष्टीचा राग आला होता की त्या घरामध्ये दुसऱ्यांदा माझ्या मुलीचं लग्न ठरलं आणि ते मोडलं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पण बाबा शेवटीला त्या सगळ्यांची काही चुकी नाही आहे हो, सगळी चुकी त्या सायलीची आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अगं तिची तरी कशी चुकी. आता तिचं जर अर्जुनवरती इतकं प्रेम आहे, अर्जुनचं तिच्यावरती प्रेम आहे, तर ते दोघेजणच लग्न करणार ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, आई तू जाऊ दे, तू तर काय बोलूच नको, तुझा जास्त जीव त्या सायलीवरती आहे मला माहिती आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की रविराज, मी काय म्हणते, आता राग वगैरे विसरा, आपण पूर्णाजीसाठी तरी जाऊया ना. पूर्णाईने आपल्याला खूपच जास्त मनापासून तिथे बोलावले हो. तेव्हा इकडे आता रविराज काका कन्फ्यूज होतात, काय विचार करावा याचा विचार करत असतात. आणि नंतर ते म्हणतात की ठीक आहे, आता सगळ्यांना बोलावले तर आपण जाऊया. त्यानंतर इथे आता सगळे किल्लेदार सुभेदारांच्या इथे होळीसाठी आलेले असतात. त्यामुळे आता होळीची पूजा करायची असते. होळीची कुणीतरी एक व्यक्ती पूजा करणार, म्हणजे इथे प्रताप काका नाहीतर कल्पना किंवा अर्जुन आणि सायली. आता नवीन लग्न झालेलं जोडपं ही होळीची पूजा करणार अशी त्यांच्या इथे प्रथा असते. त्यामुळे इथे आता सगळेजण नकार देत असतात की सायली आणि अर्जुन पूजा करणार नाही, म्हणून त्या दोघांनी पूजा नाही करायची, आम्ही त्या मुलीला घरची सून मानत नाही. तेव्हा इथे आता गुरुजी म्हणत असतात, अहो पण ती या घरची सून आहे, तुमच्या नातवाची बायको आहे की नाही ती, मग ती सुभेदार असल्यामुळे ती पूजा करू शकते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, पण गुरुजी आम्ही तिला अजून आमच्या घरची सून मानलेलं नाही आहे. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, हा कसला हट्ट आहे तुमचा, तुम्ही त्या मुलीला सून म्हणून का स्वीकारत नाही. आज ती तुमच्या नातवाबरोबर या घरामध्ये लग्न करून आली आहे. तेव्हा इकडे आता सगळेजण विचार करत असतात. सायली म्हणत असते की मला नाही मान दिला तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही आहे, तुम्ही एक काम करा, आई आणि बाबा पूजा करतील. तेव्हा इकडे कल्पना म्हणते ठीक आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की जा कल्पना आणि प्रताप तुम्ही पूजा करा. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, मम्मा आणि डॅडने पूजा केली तर माझी काही हरकत नाही आहे, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या, जर इथे आता नवीन कपलने होळीची पूजा करायची असते आणि त्यानंतर होळी साजरी होणार असते, हे जर खरं आहे आणि ही सुभेदारांची प्रथा आहे, मग ती आता मोडायची का. तर इथे अर्जुन म्हणतो की गुरुजी मी या घरचा मोठा मुलगा आहे आणि जर इथे नवीन जोडप्याने होळीची पूजा करायची असते तर तो मान आम्हाला दोघांना मिळायला हवा. डॅड मम्मा तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मी या घरचा कुणीच नाही आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुमचा जर हाच निर्णय असेल ना तर उद्यापासून मी आणि माझी बायको आम्ही दोघेजणं तुम्हाला या घरामध्ये दिसणार नाही. आणि फक्त उद्याच नाही तर पुढचे सगळेच दिवस, सगळे महिने आणि वर्ष मी तुम्हाला कधीच दिसणार नाही आहे. कारण तुम्ही जर मला या घरचा मुलगा मानत नाही, तुम्ही जर मला इथे अधिकार देत नाही, तर मी या घरामध्ये का राहतो आहे, फक्त तुमचा मान ठेवावा म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की या घरामध्ये तुम्ही माझ्या बायकोला मान देत नाही तरीसुद्धा मी हे सगळं सहन करतो आहे, पण आता नाही, म्हणजे तुम्ही माझ्या बायकोचा आणि माझा इतका तिरस्कार करता की तुम्ही इथे सुभेदारांच्या प्रथासुद्धा मोडायला लागलाय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पूर्णाजी हे तुला पटतंय का, तुझ्या घरातल्या प्रथा आणि रूढी या मोडल्या तरी चालतील, पण सायलीवरती मात्र राग आहे तो कायम राहणार, हो की नाही. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर म्हणाले असते की ठीक आहे, अर्जुनचं सुख जर सायलीबरोबर राहण्यात आहे, तिच्याबरोबर लग्न करून सुखात राहण्यात आहे, तर तुम्ही सगळेजणं माझ्या प्रेमाचा आदर केला असता, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला असतात. पण तुम्हाला माझा आनंद महत्त्वाचा नाही आहे का, म्हणून तुम्ही सगळेजण आमच्या विरोधात आहात. याला काय अर्थ आहे.
आणि जर तुम्हाला असंच करायचं असेल तर आम्ही ह्या सणामध्ये सुद्धा तुमच्याबरोबर इथे आता सेलिब्रेट करणार नाही. आम्ही जाऊ कुसुमताईकडे, तिथे सुद्धा होळी सेलिब्रेशन खूपच जास्त जोरदार होतं आणि तिथे आम्हाला दोघांना मानसुद्धा दिला जातो. जावई बापू म्हणून मला सगळेजण चाळकरी डोक्यावरती घेतात. मी तिथे जाईन आणि मी होळी साजरी करेन, पण मला इथे होळी साजरी करायची नाही आहे. तेव्हा इकडे गुरुजी म्हणतात, अहो काय चाललं आहे तुमचं अन्नपूर्णा मॅडम? अहो तुमच्या इथे होळी असताना तुमचा नातू बायकोला घेऊन तिकडे चालला आहे. अहो इथे सणासुदीचा अपमान होत आहे, हे कळत नाही आहे का तुम्हाला? हा कसला बरं राग आहे? आणि तुम्हाला नसेल करायचं तर मी सुद्धा जातो. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते मनामध्ये की आता करू तर काय करू? अर्जुनसुद्धा हट्टीपणा करत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की पूर्णाई, अगं कसला हा राग? अगं लहान मुलं आहे तू, त्यांच्याबरोबर तू पण काय लहानपणासारखी वागतेस? त्यांना दे ना पूजेचा मान. त्याच्यामध्ये काय झालं? तुम्ही कितीही नाकारलत ना तरी सायली या घरची सून आहे आणि अर्जुनची बायकोसुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना पूजेचा मान द्या. सायली आणि अर्जुन, चला दोघेजणं लवकरात लवकर या आणि इथे पूजेचा मान स्वीकारा. पूजा करा बरं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन आणि सायली पूजेचा मान स्वीकारतात. सायली म्हणते, नाही नको आई तुम्ही करा. अर्जुन म्हणतो, सायली इकडे ये, हा मान आपला आहे अगं. इथे नवीन कपलच पूजा करतं, मला माहिती आहे. तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजण होळीची पूजा करतात. अगदी मुहूर्तावरती इथे पूजा झालेली असते आणि त्यानंतरला प्रेक्षकांनो इथे आता होळी साजरी होणार असते. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं इथे होळीला आता अग्नी देतात. होळी आता पेटते. सगळेजण गोल फिरत असतात आणि छान असा आशीर्वाद घेत असतात होळीचा. गोल फिरत असताना इथे प्रियाला आता प्रतिमाचा राग आलेला असतो. प्रियाला असं वाटत असतं की प्रतिमा दरवेळेला सायली आणि अर्जुनची बाजू घेते. आता तिच्याचमुळे इथे त्या दोघांना होळीचा मानसुद्धा भेटला आणि मला असं वाटतंय की आता पूर्णाजी यांच्याबरोबर माझ्या लग्नाचा विषय काढणार आहे. आत्ताच जर हिच्याबरोबर विषय काढला ना तर कदाचित प्रतिमा आणि रविराज काका दोघेही माझ्या लग्नाला नकार देतील. त्यामुळे इथे आता हिने पूर्णाजीबरोबर काही बोलायला नको. नकार देण्यापेक्षा काही न बोललेलं बरं. त्यामुळे इथे प्रिया म्हणते की काय करू म्हणजे प्रतिमा आणि रविराज घरी निघून जातील. तेव्हा इथे प्रिया म्हणते की ठीक आहे, होळी तर चालू आहे ना. आधी हिचा त्या महिपतने चेहरा भाजला होता, त्या नागराजने चेहरा भाजला होता ना, पण आता मी हिला अख्खीच्या अख्खी भाजून काढते. ही प्रतिमा आहे ना कायमची निघून गेली ना तरच बरं होईल, असं इथे आता प्रिया म्हणते. आणि सगळेजण राऊंड घेत असताना प्रिया इथे प्रतिमाच्या मागे येऊन उभी राहते आणि इथे चालता चालता तिला ठेच लागली असं नाटक करून इथे आता प्रतिमाला ती पेटत्या होळीमध्ये धक्का देत असते. आणि प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा ती प्रतिमाला धक्का देते तेव्हा सायली तिच्या समोरच असते. तेव्हा इथे सायली पटकन आता प्रतिमा त्या आगीमध्ये पडणार. सायली तिचा हात पकडते आणि तिचा जीव वाचवते आणि तिला एका बाजूला खेचते. तेव्हा इथे तिचा पदर आता आगीच्या बाजूला गेलेला असतो आणि त्याला इथे आग लागलेली असते. तेव्हा सायली स्वतःच्या हाताचा विचार करत नाही आणि हाताने तिचा पदर पूर्णपणे विझवते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायलीला खूपच जास्त राग येतो. सायली प्रतिमाला बाजूला करते. प्रतिमा एकतर आग बघून घाबरलेली असते. ती सायलीला मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा इथे सायली जोरदार प्रियाच्या कानाखाली देते आणि म्हणत असते, काय गं प्रिया, लक्ष कुठे होतं गं तुझं? तेव्हा प्रिया म्हणते, अगं सायली मला ठेच लागली ना. तेव्हा सायली म्हणते, अगं तुला बघून चालता येत नाही का? कुठे बघून चालत असतेस? तुला ठेच लागली म्हणून तू प्रतिमा आत्यांना का ह्या आगीमध्ये ढकलशील का? आता किती मोठा अनर्थ झाला असता. याचं गांभीर्य कळतंय तुला आता काय झालं असतं ते? तेव्हा रविराज काका म्हणतात, तन्वी बघून चालता येत नाही का? आता प्रतिमा त्या आगीमध्ये पडली असती. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिचं लक्ष कुठे असतं ना हल्ली, काही कळतच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली म्हणत असते, तू मुद्दामून धक्का दिल्यासारखं वाटलं मला. मुद्दामून धक्का देत होतीस की काय? तेव्हा इकडे प्रिया म्हणते, सायली काय बोलतेस तू? त्या सायली म्हणते की खरं तेच बोलते मी. मला तर तसंच वाटलं. कुठल्या मुलीला इथे ठेच लागल्यानंतर समोरच्या माणसाला आगीमध्ये धक्का देते? मला तर माहिती नाही. तेव्हा इकडे आता सायलीने सगळ्यांसमोर प्रियाचं पित्तळ उघडं केलेलं असतं. मुद्दामून धक्का दिलास की काय असं जेव्हा ती म्हणते तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडलेला असतो. पूर्णाजीसुद्धा तिच्यावरती रागवते आणि म्हणते, तन्वी बघून चाल गं. आधीच प्रतिमा एवढ्या मोठ्या धक्क्यातून आत्ता कुठे सावरले आणि लगेच तिला एवढा मोठा धक्का मिळाला असता तर काय झालं असतं माहिती तरी आहे का? तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने सायलीने आता प्रियाने प्रतिमाला होळीच्या आगीमध्ये धक्का देत असताना सायलीने प्रतिमाचा जीव हा वाचवलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे अर्जुनने सगळ्यांच्या नाकावरती टिचून
सायलीला होळीच्या पूजेचा मानसुद्धा मिळवून दिलेला असतो. त्यामुळे इथे प्रियाचा जो काही प्लॅन असतो प्रतिमाला धक्का देऊन पाडण्याचा, तो प्लॅन सायलीने पुन्हा एकदा फ्लॉप केलेला असतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा सगळ्यांच्या विरोधात जाऊन अर्जुनने आपल्या बायकोची साथ दिलेली असते आणि तिला मान आणि तिचा अधिकारसुद्धा मिळवून दिलेला असतो.